नमस्कार. तर आज आपण बघणार आहे दाल फ्राय रेसिपी. सुरू करूया. इथे मी अर्धा कप तूर डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता ही 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. इथे तूर डाळ स्वच्छ धुवून झाली आहे. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून ही अर्धा तास अशीच भिजत ठेवायची. आता आपण डाळ शिजवून घेऊया. इथे मी एक कुकर घेतला आहे. त्यामध्ये डाळ घालून घेऊया. 1 ते 1.5 कप पाणी घालायचं. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल घालायचं. मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. दोन शिट्ट्या काढून झाल्या आहेत. आता आपण डाळ चेक करूया. डाळ व्यवस्थित शिजली आहे. आता आपण डाळीला फोडणी घालून घेऊया. फोडणीसाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं. मोहरी तडतडली की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. आता यामध्ये कढीपत्ता, लाल मिरची आणि अर्धा चमचा हिंग घालायचा आणि हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा परतून झाला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिट परतून घेऊया. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालूया आणि ही पेस्ट 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची. टोमॅटो मस्त मऊ शिजला आहे. आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया. सुक्या मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड घालायची. हे सर्व मसाले 2 ते 3 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण यामध्ये शिजवलेली डाळ घालूया. डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. चवीनुसार मीठ घालायचं. एक कप पाणी घालूया आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ही डाळ 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायची. डाळ शिजली की यामध्ये आवडीनुसार कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायचा. गॅस बंद करायचा आणि परत एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. तर इथे आपली दाल फ्राय रेडी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.